24 जानेवारी 2013 रोजी भीमथडी जत्रेचं उद्घाटन कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आलं आहे। खेडेगावचा जिवंत देखावा, 12 बलुतेदारांच्या राहणीमानाची पद्धत, समोरच तयार होणारे अस्सल ग्रामीण पदार्थ अशा वेगवेगळ्या चविष्ट पदार्थांची मेजवानी या जत्रेत पाहावयास मिळताना दिसते। नंदी बैल, गजनृत्य, वासुदेव, पोतराज, भारुड आणि या अशा विविध ग्रामीण संस्कृतीची आठवण करून देणारी ही भीमथडी जत्रा म्हणावी लागेल। 24 जानेवारी 2013 ते 27 जानेवारी 2013 या दरम्यान कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर या भीमथडी जत्रेचं आयोजन करण्यात आलं आहे। या जत्रेत 300हून अधिक विविध राज्यातील बचत गट सहभागी झाले आहेत। यात 80हून अधिक खाद्य पदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत। खेळ, मनोरंजन, वस्तू आणि विविध खाद्य पदार्थांची मेजवानी या जत्रेत पाहावयास मिळताना दिसते। या जत्रेत आपल्या राज्याबरोबरच इतर राज्यातीलही बचत गटांनी सहभाग घेतला आहे। ही जत्रा ग्रामीण संस्कृतीची आठवण करून देणारी आहे। तर यावेळी आम्ही मातीच्या वस्तू घडविणाऱ्या कारागिरांशी संवाद साधला। त्यावेळी ते म्हणाले, या जत्रेत आल्याने आनंद मिळतो। त्याचप्रमाणे या माध्यमातून विविध वस्तू कशा प्रकारे तयार होतात याची माहिती नागरिकांना मिळते। 5 दिवसाचा भीमथडीत कार्यक्रम चालू आहे। याच्या अगोदर मी फलटणमध्ये 3 दिवसाच्या कार्यक्रमाला सुद्धा गेलो होतो। आता या 3 दिवसात मी फुलवर पाट, कबसी, आणखीन फुलदाणी। या जत्रेत प्रेक्षक म्हणून आलेले सुरेश गरुड यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला। त्यावेळी ते म्हणाले, येणाऱ्या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी जे सरकारने किंवा कोणी जी व्यवस्था केली त्याचे आम्ही हार्दिक आभार आणि धन्यवाद। एकतर गेट जे आहे म्हणजे राजवाडे टाईप, जुना जो राजवाडा असतो तशा टाईपचा गेट यांनी अतिशय पहिली वेळ मला वाटतं असं गेट बनवायची। अट्रॅक्शन म्हणून पब्लिकने नक्की यायचे। आतमध्ये जुन्या टाईपची जी बैलगाडी आहे प्रवेशद्वारावर ही 1 नंबरची आणि सेम जुन्या टाईपचा तिचा दर्जा ठेवलेला कायम आहे।